कांदा, टमाटर आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे. ही मटकीची आपण भाजी बनवूया. कढईमध्ये तेल, त्यात जिरे मोहरी टाकले. मसाला आपण तयार केलेला आहे ना, तो कढईमध्ये टाकलेला आहे. चम्मचच्या साहाय्याने त्याला हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं. थोडं मीठ घालूया आपण त्याच्यामध्ये, हळद, मसाला, एक मिश्रण करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चुला गॅसवर ठेवायचा आहे आपल्याला. आता काळा तिखट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, ते पण असा एकजीव करून घेऊया. यात मटकी टाकूया आपण. मटकी टाकले की आपण ते झाकून ठेवूया 2 किंवा 5 मिनटासाठी, 5-10 मिनटासाठी, 5 मिनटासाठी ठेवूया आपण. परत साईडला काढूया. हे बघा पूर्ण तेल सुटलेलं आहे. ते थोडं पाणी घालून थोडं एकजीव अजून परत करूया. खूप छान लागते अशी मटकी, नाही का. एकदा नक्की करून बघा, अशी छान लागते. एकदम चव एकदम भारी लागते याची. वरून थोडी कोथिंबीर त्यात घालूया आपण. परत थोडं मिश्रण करून घेऊ. हे बघा आपली मस्तपैकी झालेली मटकीची भाजी खूप छान लागते, चव लागते. एकदा नक्की करून पहा.